यात्रा करके, लंबा सफ़र करके दोनों वापस करीबन 9-10 बजे वापस आए। और ये जहाँ पे रहते थे बहुत अंदर, गांव के काफ़ी अंदर था, अकेला जगह था। तो इनके साथ ही बाथरूम गए रात को करीबन 10 साढ़े 10 बजे। ठीक है, समझ गया ना सबको? ठीक है। After 15 or 20 minutes, I saw the light in the lavatory and some sound. करीबन जब 15-20 मिनट गुजर गया तो स्वामी जी ने देखा कि बाथरूम में अभी भी लाइट चालू है और कुछ आवाज़ भी आ रही थी। So I was asking him what happened. तो स्वामी जी ने पूछा क्या हो गया, कुछ सब ठीक तो है ना करके जब स्वामी जी ने पूछा, Then he said, I am trying to open the sand pit, from the latrine, it goes, because one snake which was there, as soon as he entered the room, the lavatory, suddenly, out of confusion, it fell into the commode and then it slipped into this pit. उस जमाने में सैंड पिट होता था, जहाँ हम बाथरूम जाते हैं ना, तो उसके नीचे सैंड पिट होता था। तो थ्रू द क्लोसेट, तो वहाँ जब गए वो इनके दोस्त जब बाथरूम में गए तो अंदर एक सांप था। ठीक है, सांप डर के अंदर चला गया, वो संडास से अंदर चला गया। और उस टाइम में ऐसा ये बॉक्सेस नहीं था, उसको सैंड पिट बोलते हैं, और उसमें जाके फंस गया वो सांप। तो इनके दोस्त जैन उस सांप जहाँ जाके फंस गया था, जहरीला सांप, उसको खोलने की कोशिश कर रहे थे। He was trying to remove the slab on the pit. तो एक alone. तो जो सैंड पिट होता है उसको ऊपर से ढका रहता है ना, बड़ा सीमेंट का स्लैब था ऊपर, तो अकेले उसको उठाने की कोशिश कर रहे थे। We also joined, both of us started trying to separate, and somehow we were able to take one slab, and there was the big hole, what will be inside. अच्छा, तो हम सब जानते हैं उसके अंदर क्या रहेगा, उस सैंड पिट के अंदर सब जानते हैं क्या रहेगा ना। अभी वहाँ पे उन्होंने एक स्लैब को निकाला और उसके अंदर वो जहरीला सांप था, सांप भी जहरीला था। ठीक है, They know what it is. या So the snake was trying to somehow escape from that, somehow to protect, somehow to save her life. सो सांप जो अंदर था उस बड़े गड्ढे में जिसमें था, सांप फंसा हुआ था, वो बाहर निकलने की कोशिश कर रहा था। So this man immediately, he asked me to bring a ladder, tie with a gunny bag, and after that we slowly lowered it to the pit. अच्छा, तो इस इंसान ने एक सीढ़ी मंगवाया। क्या मंगवाया? उसमें बोरी से उसमें बांधा और धीमे धीमे इस सीढ़ी को उस पिट के अंदर भेजा। He asked me to switch on the torch because where the snake, it was feeling that we are going to attack it. So it also goes here and there. So I have to hold the torch. He was slowly moving toward that, and finally the snake knew that we are trying to protect her. So जब शुरुआत में लोग अंदर गए, उस सैंड पिट के अंदर गए उस सांप को बचाने के लिए, तो सांप जाहिर है उसको डर लगेगा कि लोग मुझे मारने आ रहे हैं, तो इधर उधर भागने लगा। तो उन्होंने स्वामी जी से कहा कि आप टॉर्च से सैंड पिट के अंदर लाइट दिखाइए, रोशनी दीजिए। अब जब इन्होंने थोड़ा कोशिश किया तो उसको समझा कि हमें मारने नहीं आ रहे हैं, ये हमें बचाने आ रहे हैं। Then somehow the snake caught hold of the gunny bag. It rested there. We slowly lifted. Then when it came out, it went out. तो इन्होंने साथ में एक बोरी भी लेके गए थे, तो धीरे से सांप जब बोरी पर चढ़ा, इन्होंने बोरी को बाहर निकाला, सांप को बाहर छोड़ा और सांप अपने आप चला गया बाहर। We put the slab back. वापस सैंड पिट को बंद किया। What does this mean? यहाँ पे क्या सबको कहानी समझ में आई? समझ में आई? How do we connect the first one and second one? Yeah, you explain ना. कोणाला समजलं ही गोष्ट? पूर्ण कळलं कोणाला?
गोष्ट ऐक. रात्री 10 सव्वा 10च्या ह्याच्यात आणि ते बाथरूममध्ये गेले. 15-20 मिनटं झाले. मधून काही आवाज आला. लाईट तेव्हा पण ऑन होती म्हणून स्वामीजींना काही वाटलं मध्ये म्हणजे काही होत असेल म्हणून ते सुद्धा मध्ये गेले. आणि जेव्हा त्यांनी ते बघितलं ते त्यांचे जे मित्र होते ते लॅट्रिन असतं त्याच्यामध्ये एक साप अटकला होता आणि ते त्यांना काढायचा प्रयत्न करत होते. आणि जे सिमेंटचं वरती जे कवर असतं ते एकटे ते बाजूला करत होते. मग स्वामीजीमध्ये गेले. त्यांनी सुद्धा त्यांना मदत केली आणि मग त्यांनी शिडी मागवली आणि त्यांनी ती शिडीमध्ये ते सिमेंटच्या बाजूला करून शिडीमध्ये गेली आणि मग टॉर्च ऑन केलं आणि त्यांना बघितलं सापला. पण सापला पहिले वाटलं की मारायला आलेत, पण जेव्हा त्याला ती शिडी वगैरे त्याने बघितलं तेव्हा त्यालासुद्धा विश्वास झाला की नाही, हे आपल्याला मारायला नाही, हे आपल्याला वाचवायला आले. मग त्यांनी यांच्यावर ट्रस्ट करून त्या सापाने ट्रस्ट करून तो वरती शिडी त्याने ते हे पकडली आणि यांनी त्यांना शिडी वरती करून मग तो साप त्यांना काही न करता चालला गेला. अच्छा, बॉडी तक हो, काय संबंध आहे? एक मिनिट. हॅलो. स्वामीजी म्हणतात की ज्यावेळी ते त्यांच्या मित्राबरोबर काम करत होते त्यावेळी घडलेली ही घटना आहे. ते टॉयलेटमध्ये गेल्यानंतर जर आपण साप पाहिला तर आपण काय करतो? मारतो. परंतु त्यांच्या मित्रांनी त्या सापाला वाचवण्यासाठी पूर्वीच्या पद्धतीचे जे डब्बा संडास होते त्यात उतरले की त्यांनी सापाला वाचवण्यासाठी त्यामध्ये ते उतरले. तर त्या सापाला त्यांनी वाचवलं. तर पहिल्या स्टोरीमध्ये आणि दुसऱ्या स्टोरीमध्ये साम्य काय आहे? कनेक्शन काय? जीव हा कोणताही असला तरी त्याच्यावर आपलं सारखं प्रेम असायला पाहिजे हे यातून समजून. गुड, व्हेरी गुड. पहिल्या गोष्टीमध्ये त्या मुली विशेष करून त्यांना दिले होते, याच्यामधून प्रेमाची भावना कळते. व दुसऱ्या गोष्टी स्वामीजींनी त्या सापाला वाचवण्याचा प्रयत्न करून त्या सापाला वाचवले व त्याला सोडून दिले. या दोघी गोष्टींवरनं आपल्याला मानवतेची व प्रेमाची भावना कळते. ह्युमेननेस अँड लव्ह. यस, व्हेरी गुड. पहिल्या गोष्टीमध्ये ज्या मुलीने त्या 3 चिल्ड्रनवर प्रेम केलं आणि याच्यामध्ये की जो साप अडकलेला होता त्याच्यावर पण स्वामीजींच्या मित्रांनी त्याच्यावर पण प्रेम केलं. व या दोन्ही गोष्टींचा असा कनेक्शन आहे की या दोघी गोष्टींमध्ये असं दाखवलं आहे की प्रेम हा जगामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे. क्या बात आहे. We should always see that We should always do what? we should always help them, those who are in help of need, either they are animals or human beings. We should always help them. We should always without help our either human or selflessness. animal. Very good. या स्वामीजींनी सांगितलेल्या दोघी गोष्टींमध्ये आपल्याला परोपकार दिसून येतो. जसे की त्या मुलीने त्या 3 मुलांना ते 3 भाग करून केळं खाऊ घातले व स्वामीजींच्या मित्रांनी त्या सापाला वाचवलं. यातूनच आपल्याला तुकारामाने सांगितलेलं आठवतं, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनशरे. स्वामीजींनी सांगितलेल्या या दोघी गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते की माणूस हा कोणत्याही प्रकारचा असो पण त्याच्यावर आपण कधीच भेदभाव केला नाही पाहिजे. They can be anyone. We should never differentiate between whether it is a human being or what it is. We should love everyone. Now, have you seen anything like this anywhere by anybody?
मी जेव्हा 7th स्टँडर्डमध्ये होती तेव्हा आम्ही VTC ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करत होतो. तेव्हा म्हणजे 6वीला एक मुलगी होती. तिच्या जी कचऱ्याची गाडी असते, कचऱ्याची गाडी असते तिची ना म्हणजे तिच्या तळपायाला लागली ती आणि तिच्या पूर्ण चीर पडलेली आणि तिच्या पायातनं खूप रक्त निघत होतं. आम्ही जेव्हा तिच्या आईला बोलावून घेतलं, तिची आई आली आणि तिने VTC ग्राउंडमध्ये ना खूप म्हणजे मुलं खेळत होते. त्यांच्याकडे खूप साऱ्या बाईक पण उभ्या होत्या. तिला दवाखान्यात न्यायचं होतं. पण तिच्या आईने ना सर्वांना म्हणजे हातपाय जोडले की हिला दवाखान्यात घेऊन चला, पण तिची कोणीच मदत केली नाही. कोणी सांगितलं माझ्या बाईकमध्ये पेट्रोल नाही आहे, कोणी सांगितलं टायर पंक्चर आहे, असे काही कारणं केले. पण ती जी मुलगी होती तिला लागलेलं आहे. त्या डोळ्यात ती ख्रिश्चन होती, पण तिचा येशूवर एवढा विश्वास होता की ती दवाखान्यात जायला म्हणजे मनाई करत होती. ती म्हणायची की माझा येशूवर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही मला कुठेही न्या तरी कोणच मला बरे करू शकत नाही, पण माझा येशू मला बरे करेल. आणि तिला एवढं लागलेलं, पूर्ण रक्तांचा पाय भरलेला, पण तिच्या डोळ्यातनं एकही अश्रू निघालेला नाही. म्हणून तेव्हा मला ही शिकवण मिळाली की आपण पाहिलं तर आपल्याला दगडात सुद्धा देव दिसेल आणि जर आपला विश्वास नसेल तर आपल्या मूर्तीत सुद्धा आपल्याला दगडच दिसेल. Acha, now have you seen anybody doing anything like this? One instance? Anybody helping an animal, saving an animal? तुम्ही सोपान तू बाजूला जरा. मी पाहिलं आहे, कारण की मी ज्या गावी राहते त्या गावी. शांतता, शांतता. आपण लोक ऐकू का? सर्व मिळून ऐकू का प्लीज? मी ज्या गावी राहते त्या गावी आमच्या म्हणजे खूप झाडं आहेत. त्या झाडांवर भरपूर सारे पक्षी येऊन बसतात. तर तिकडे एक पोपट येऊन बसलेला, पण काय माहीत त्या पोपटाच्या चोचीला खूप मार लागलेला आणि त्याला काही तो अचानक येऊन जमिनीवर पडला. तर आम्ही खूप मुलं तिकडे खेळत होतो, पण आम्ही लक्ष दिलं, पण मी पण काही केलं नाही. मी पण काही केलं नाही. तर तिकडे एक माणूस म्हणजे तो पोलीस हवालदार आहे, त्याची स्वतःची परिस्थिती खूप बिकट आहे. त्याने त्या पोपटाची मदत केली. त्याने त्या पोपटाला उचललं व तो त्याला तिकडच्या गावच्या वैद्याकडे घेऊन गेला व त्या पोपटाला ठीक होण्याचं तो पोपट ठीक होईपर्यंत त्यांनी त्या पोपटाला स्वतःकडेच ठेवलं. What is it? It was a parrot that had got injured. Parrot which had got injured and had fallen down. And all these children were playing around. There were a lot of people, but nobody went to its rescue. It was very hurt. There was a police havaldar who saw this. He was not in very great economic condition, but he went, picked up the parrot, took care of it till it became fully all right. So she has noted that. She has seen. She was one of the children playing there who did not do anything. She says, I was there, I did not do anything. एका ठिकाणी बिल्डिंगचे बांधकाम सुरू होते, तेव्हा एक खड्डा खणलेला. त्या खड्ड्यामध्ये त्या अर्धा खड्डा भरून पाणी साचलं होतं. तिच्यात एक कुत्रा फसला. तेव्हा शेजारच्या हॉटेलमधले 2 वेटर आले आणि त्यांनी पाण्यात उतरून तो कुत्रा बाहेर काढला. Near a construction site there was a big hole which was filled with water. One dog fell into it. So 2 kids from Sardar's hotel, they picked it up and saved the dog. 2-3 दिवसापूर्वी इथे काही मैत्रिणींनी त्याला कापसात थोडा वेळ ठेवलं आणि ते नंतर उडून गेलं. Now one more. इथे एक साप आला होता. शांतता. बोल पुढे. तो मम्मी टीव्ही पाहत होती तेव्हा मम्मीला दिसला. मग नंतर मम्मीने टीव्ही बंद केला आणि आमच्या समोरच्यांना बोलवायच्या आधी तो निघून गेला होता. मग नंतर शनिवारी तो दिसला पप्पांना. मग नंतर
दादू टी व्ही पाहत होता तेव्हा दादूला दिसला. मग नंतर दादूने पप्पांना बोलवलं. मग पप्पा आले आणि मम्मी झोपली होती. मम्मीने तिथले तोंड केलं. मग मम्मीला शनिवारी तो एका दुसऱ्या घरात उडी मारली होती त्यांनी. मग नंतर रविवारी तो एका घराच्या इथे दिसला. छान. आमच्या इथे एक लाइटिंगचा कारखाना होता. तिथं एक कुत्रा आहे ना मध्येच चालला गेला. तिथं त्याला काही मुलं मारत होते ना, तर तो कारखान्यामध्ये चालला गेला. तर त्याचा पाय ना असा वरती करताच मारताना त्याने असा त्याचा पाय मशीनमध्ये घुसला. तर ते त्याचा पाय पूर्ण म्हणजे असा पाय तर पूर्ण हे गेलेला. पण त्याला काढण्यासाठी ना एका माणसाने काय केलं की आपले जे बोट असतात ना ते डायरेक्ट त्या मशीनमध्ये घातले. आणि मग म्हणजे त्याने हे नाही केलं, म्हणजे त्याचा हात पण खराबच होता. त्याने असा घातला, त्याने वरती केलं. तर तो जेव्हा पाय निघला तेव्हा त्याने आपलं म्हणजे त्याचा बोट इथून तर इथपर्यंत सगळं कापला गेलेला. तर मग याच्यावरून असं दिसून येतं की आता पण आपल्या या जगामध्ये थोडीशी तरी माणुसकीचा अंश आहे. There is a tree and they are all there. What will they do? अच्छा, एक सवाल सबके लिए. सबको कहानी समझ गया, सबको घटना समझ गया. स्वामी जी बहुत खुश हुए. एकजुट है और हमारे सामने कोई व्यक्ति या कोई ऑर्गेनाइजेशन आके कोई पेड़ को काटने वाला है तो हम क्या करेंगे? सवाल समझ में आया? आम्ही धन्यवाद. एका जागी गोळा झालो आहोत. तिथे काही लोक येऊन झाड त्याला कापणार आहेत. कापणार म्हणतात. हॅलो. आम्ही सगळेजण एका जागी गोळा झालो. त्या ठिकाणी झाड कापलं जाणार आहे. पुढे आम्ही काय करेन? आपली काय प्रतिक्रिया असेल? झाड कापताना दिसल्यानंतर आपण काय करू? शांतता राखा प्लीज, शांतता. आम्ही झाडाला वाचवण्यासाठी आम्ही झाडाबद्दल सरकारकडे विनंती करू व तसेच जर त्यांनी नाही मागणी केली तर आम्ही त्याच्या विरुद्ध एक आंदोलन करू. तरी आम्ही त्याला जबरदस्ती करून ते झाड कापण्यास रोखू कारण की झाड हे आपल्या देशाची शान आहे. त्याच्यामुळे आपला देश हा निसर्गरम्य असतो व त्याच्यामुळे ऑक्सिजन निर्माण होतो. यामुळे आम्ही ते झाड कापणाऱ्याला रोखू. आमच्या पुढे कोणी जर झाड कापलं असेल, कापणारा आला असेल तर मी त्या झाडाचे संरक्षण एखाद्या बिष्णईप्रमाणे करणार व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या झाडाला वाचवणार. जरी माझ्या शरीरातून प्राण निघाला तरी मी त्या झाडाची रक्षा करणार. Why should we protect the trees? कारण झाडामुळे आपलं निसर्ग एकदम सुंदर वाटतो. झाडामुळे आपल्याला श्वास घेता येतो. झाडामुळे ही प्रकृती एवढी चांगली वाटते. एक मिनिट, सगळ्यांना ऐकू येतं का ती काय म्हणते? का ऐकायला येत नाही? खरं का? परत सांग. त्यांना ऐकायला आलं नाही. कारण की झाडामुळे आपला निसर्ग खूप सुंदर वाटतो. झाडामुळे आपल्याला श्वास घ्यायला येतो आणि जर ह्या जीवनात झाडं नसतील तर आपणही जगत नाही. कारण की आपल्याला मिळणारी फळं, परत आम्ही पेन्सिल वापरतो, तो पेन्सिलचं चुकल्यावर वापरणारा खोडरबर हे आम्हाला झाडापासूनच मिळतो. कृपया मुलांनी शांतता राखा तर आपल्याला ऐकायला येईल. एकदम शांतता.
आणि जर झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि जर झाड नसेल तर ह्या पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहू शकणार नाही. परत आपल्याला घराला सजवण्यासाठी ज्या लाकडी वस्तू लागतात ते लाकूडही आपल्याला झाडापासूनच मिळतं. So for beautification, for breathing, for anything we need at home, for everything we need trees, we need nature. That is why we will save them. Acha. Now everything is clear, you know. Now what is the connection between the first, second and third incident? आता स्वामीजींनी दुसरा प्रश्न विचारले ते. पहिलं गोष्ट कोणतं होतं? कोणतं? भूकंप. पहिला गोष्ट. दुसरा सापाचा गोष्ट. आणि तिसरा झाड. आता तिन्ही गोष्टींचा काय संबंध आहे? तिघांचा काय संबंध आहे? संबंध आहेत का? सुंदर आहेत का? हां. प्रयत्न केला तर आपल्याला देवही मिळू शकतो. स्वामीजी प्रयत्न केलं, ट्राय पण ना, यू कॅन गेट गॉड. इफ यू ट्राय यू विल गेट गॉड इटसेल्फ. यू विल गेट गॉड. ओके. आपल्याला तिन्ही गोष्टीतून असे दिसून येते की तिन्ही गोष्टींमध्ये प्रेम हे सारखेच आहे. प्रयत्न केलं की फळ. Yes. प्रयत्न केलं की फळ. Love factor is dominant in all factors. If you try, you will succeed. So what did we start with now? Today morning when we started talking, we started with what? राम नाम जप केलं. Ram Nam. जप. And then when? नंतर Then what did we say? Whose name we are chanting? Sundar. Whose name we are आम्ही chanting? कोणाचं नाव घेत आहेत? राम. ईश्वर. राम का मतलब? म्हणजे काय? ईश्वर का मतलब? म्हणजे काय? प्रेम. Prem. So when we chant Ram Nam, we are praying to God who is seated within to welcome